नमस्कार। आज आपण खूप सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। मी आधी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चला तर आपण पाहूया मोत्याचे मंगळसूत्र घरच्या घरी कसे तयार करायचे ते कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये खूप छान असे मोत्याचे मंगळसूत्र आज आपण तयार करूया। व्हिडिओमध्ये पुढे पाहूया। हे पहा मैत्रिणींनो, आपण येथे पांढरे मोती घेतलेले आहेत, त्याचबरोबर आपण 6 mm चे मोती घेतलेले आहेत आणि 2 लाल मणी आणि एक हिरवा मणी 6 mm चा घेतलेला आहे। गोल्डन तारा घेतलेले आहेत आपण, एक जाड एक पातळ अशी तार घेतलेली आहे। ही पहा, ही ज्वेलरी मेकिंगसाठी आपल्याला ही तार लागते आणि 0.5 ची घेतलेली आहे। तुम्ही येथे 0.3 ची तार सुद्धा वापरू शकता। मी येथे जाड तारेचाच वापर केलेला आहे। या 2 तारा घेऊन आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार करायचे आहे। आपण हे मंगळसूत्र डेली यूजसाठी तयार करणार आहोत। हे पहा, एवढी बोटभर अशी लांब आपण तार इथे कट करून घेतलेली आहे। त्या तारेला आपण पकडच्या मदतीने एक साईडने फिरवून घ्यायचे आहे व त्यानंतरनं त्यामध्ये आपण गोल्डन कलरची जी तार आहे ती येथे 2-3 वेढे घ्यायचे आहेत। हे पहा, याच्या शेजारी आपण गोल्डन कलरच्या तारेचे 2-3 वेढे घ्यायचे आहेत। खूप सुंदर असे आज आपण हे मंगळसूत्राचे पेंडंट तयार करणार आहोत। आपण आता इथे ही जी गोल्डन तार आहे ही जाड तारेला गुंडाळून घ्यायची आहे व त्यानंतरनं एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे जाड तारेमध्ये आणि या पांढऱ्या तारेमध्ये 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत पातळ तारेमध्ये। हे पहा, आपण आता इथे लाल मणी ओवून घेतलेला आहे। हे पहा, असा लाल मणी ओवून घ्यायचा आहे जाड तारेमध्ये आणि पातळ तारेमध्ये 6 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत। मण्यांची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी 6 mm चे ते पांढरे मणी वापरलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। हे पहा, हे पांढरे मणी आपण ओवून घेतलेले आहेत। या पांढऱ्या मण्यांचा लाल मण्याच्या गोल वेढ्यावरती गोल आला पाहिजे असं आपण ही तार वळवून घ्यायची आहे। हे पहा, या लाल मण्याला पांढऱ्या मण्यांनी गोल करून घ्यायचं आहे व थोडे अंतर सोडून आपण ही तार 2-2 मणी सोडून फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं जे फूल जे आपण जी डिझाईन तयार करतोय ती व्यवस्थित अशी होते। हे पहा, आता आपण इथे ही तार 2-3 वेळा गुंडाळून घ्यायची व त्यानंतर आपण एक हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे व पांढऱ्या मण्यामध्ये तारेमध्ये पांढरे मणी ओवून घ्यायचे। आपण पुन्हा इथे 6 मणी ओवून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, असेच आपण अजून 2 फुले तयार करणार आहोत, एक हिरव्या मण्यांचे आणि एक लाल मण्याचे। आता आपण हिरवा मणी ओवून घेतलेला आहे व हा आपला हिरवा मणी ओवून झाला की आपण लाल मणी ओवून घ्यायचा आहे। हे पहा, याचाही या मण्याच्या गोल वेढ्यावरती गोल करून घ्यायचा आहे, पांढऱ्या मण्यांचा हिरव्या मण्याच्या गोल वेढ्यावरती। खूप सोप्या पद्धतीने आपण मंगळसूत्र डेली यूजसाठी तयार करत आहोत। मी आधीसुद्धा खूप छान छान असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। मैत्रिणींनो, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचे कानातले, मोत्याचे नेकलेस, त्याचबरोबर मोत्याच्या बांगड्या, असे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती तयार करून दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा, तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील। हे पहा, आपण हा पुन्हा एकदा असा गोल करून घ्यायचा आहे लाल मण्याच्या भोवती। खूप सोप्या पद्धतीने आपण हे मंगळसूत्राचं पेंडंट तयार करत आहोत। आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा। हे पहा, एक साईडने आपण ही तार पुन्हा फोल्ड करून घ्यायची आहे व जे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र आपल्याकडे अवेलेबल आहे ते यामध्ये ओवून घ्यायचं आहे। तुम्ही येथे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र ओवून घेऊ शकता। हे पहा, हे असे आपल्याकडे मंगळसूत्र आहे ते आपण इथे ओवून घेतलेले आहे। यामध्ये 2 कलरचे मणी आहेत, काळे आणि गोल्डन। तुम्ही पूर्ण काळ्या मण्यांचे सुद्धा मंगळसूत्र इथे वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मणी ओवून घेऊ शकता। खूप सोप्या पद्धतीने मी हे मंगळसूत्र तयार केलेलं आहे।
आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, हे मी लॉंग काळ्या मण्यांमध्ये ओवलेलं आहे आणि खूप छान असे आपले मंगळसूत्र घरच्या घरी आज तयार झालेले आहे. आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद.